आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. पहिला पदार्थ आपण उत्तम केला, अप्रतिम केला. आपण म्हणजे तुम्ही केलात, मी पाहिला, मी केलं. तू केलास. आता दुसरा पदार्थ ना तुला करायचा आहे का तुला करायचा आहे मला माहित नाही. तो कुठला करायचा आहे हेही मला माहित नाही. ते सांगण्याचा अधिकार एका वेगळ्या व्यक्तीला आम्ही दिलेला आहे. कारण या सेगमेंटचं नाव आहे बनवा बनवी. कधी कधी काय होतं, ज्यांना स्वयंपाक येतो ते पदार्थ करतात किंवा बनवतात असं आपण म्हणतो आजकाल. पण ज्यांना स्वयंपाक येत नाही तरी मी छानच केले असं जे म्हणतात ते माणसांना बनवतात. तर या सेगमेंटचं नाव आहे बनवा बनवी. असा पदार्थ तुमच्या वाट्याला येऊ शकतो जो तुम्हाला कदाचित करता येत नसेल, पण तुम्हाला तो करायचा आहे. ओके. ओके, ऑल द बेस्ट. तो पदार्थ तुम्हाला कोण सांगणार आहे हे आता बघूया. सरप्राईज आहे. या व्यक्तीचं नाव काय, ते यांचे कोण लागतात हे सगळं सांगतो. आधी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. हॅलो, वेलकम. नमस्कार. यांचं नाव त्रिशला घाटणेकर या आहे. तुझ्या मोठ्या भावाची बायको आहे, हो, बरोबर ना? बहीणच माझी पण. येस, बरोबर. तुझी वहिनी आहे. वहिनीला आपल्या दिराच्या सांगाव्या अशा गोष्टी तर माहीत असतातच, न सांगाव्या अशा खूप गोष्टी माहिती असतात. तर ज्या मला कदाचित श्रुतीलाही माहीत नसलेल्या अशा काही गोष्टींची यादी तू वाचावी वहिनी, अशी माझी तुला नम्र विनंती आहे. 3, 2, 1 स्टार्ट. गौरव, तुझ्या कितीतरी गोष्टी म्हणजे काय काय सांगायचंय आता? तुझी काय तू सांग किती तिला, पोल सांग. खोलावी जास्त सांगायचं नाहीये. आता सांग तू. सो हा घाटणेकरांचा राजाबाबू आहे बेसिकली. राजाबाबू हे नाव दिलंय याला सगळ्यांनी, आणि राजाबाबू माहितीच आहे सगळ्यांना. सो राजाबाबू का नाव दिलंय ह्याची मला एक्सप्लेन करायची गरज नाहीये मला. लाडोबा आहे. हा, लाडोबा आहे घराचा. काही हिच्याविषयी येऊन काही सांगतो? अगं वहिनी नाही ग. नाही 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 नाही. कारण मी येऊन तिला सांगते. परफेक्ट कॉम्बिनेशन. अशी कुठली गोष्ट आहे जी तू हिला सांगितली याच्याबद्दल काही खरं नाही तुमच्या ह्याचं? काय यार, हे करतच नाही. कप तिथे येऊन कॉफी प्यायचा आणि कप तिथेच ठेवायचा. ते कप घेऊन किचन मध्ये जाऊन सिंक मध्ये ठेवायला काय, हे सांग. बघतो इतका निर्विकार की तो मी नव्हेच. नाही, मी बघतोय कारण आज सकाळी तिच्याबरोबर ते झालंय. म्हणून मी तिच्याकडे बघत. 10% करणं आणि 90% त्यांनी करणं, त्याच्यामध्ये फरक आहे. फसलेले पदार्थ या दोघांपैकी कोणाचे माहिती आहेत त्रिशाला, वहिनी? मला वाटतं श्रुची ते फसले आहे, मला माहिती आहे. कुठला? मला वाटतं हिने पहिल्यांदा फिश केली होती की अंडापोळी केली होती आणि गौरवसाठी, आणि ती फसली होती. अच्छा, पूर्ण कार्यक्रम गंडला होता. काय झालं होतं ते नेमकं? माझ्या ताटापर्यंत पोहोचलंच नाही का? नाही पोचलं. तू लाडोबा असल्यामुळे गंडलेलं ह्यांनीच खाऊन टाकलं. लाडोबा सुखात राहू दे असं म्हणाले. सो मला आठवतंय, हा फिल्म सिटीला शूट करत होता आणि त्याचं पॅकअप झालं आणि तो म्हणाला की मी घरी येतोय, मला खूप भूक लागली, तर जेवायला काय आहे का? तर माझं ते जेवण झालं होतं. मी म्हटलं नाहीये. तर मला म्हटलं काहीतरी पटकन मग करशील का? म्हटलं काय करू? तर तो म्हटलं अंडापोळी कर. तर मला अंडापोळी कशी करतात हेच बेसिकली माहिती नव्हतं. मला वाटतं अंड असतं आणि पोळी असते, एकत्रच असतं. मी ते केलं होतं आणि ते इतकं फसलं होतं. तो म्हटलं हे काय केलं, काय केलंय तू? मला वाटतं मी तिला बैदा रोटी सांगितलं होतं आणि तिने अंडा अंडा रोटी. पोळी केली. हा. वहिनीकडे आज बरंच काही काही सांगण्यासारखं असेल, पण वहिनी तुर्तास तू स्वयंपाक हा पुढचा पदार्थ कुणी करावा हे आधी सांग. श्रुतीने का गौरवने? गौरव मला वाटतं कोविड पासून खूप स्वयंपाक करू लागलाय, आणि आय थिंक गौरव इज अ बेटर कुक, बोथ ऑफ देम. सो मला वाटतं श्रुतीने करावा. आईला हे उलटच झालं. आणि आता थँक्यू. कारण तिचे फसले ना पदार्थ. ठीक आहे, तिने करावा तिची परीक्षा. श्रुती, माझी इच्छा नव्हती. हा पदार्थ तुला करायला लागेल कारण तुझ्या जाऊबाईंनी तुला सांगितलेलं आहे. मी खूप प्रयत्न केला तुझी बाजू लढवण्याचा. ठीक आहे, पण ठीक आहे, जाऊबाई जोरात matters. आहे आज. ओके, तर तुम्ही काय चॅलेंज द्याल? आता मला पुढे सोया चंक्स दिसत आहेत, हो. आणि सध्या आपला श्रावण सुरू आहे. सो बघूया श्रुतीला काय इनोव्हेटिव्ह डिश बनवता येते सोया चंक्स वापरून, जी व्हेज नॉनव्हेज दोघांनाही आवडेल अशी. आता श्रावणही आहे हेही सांगितलंय, व्हेज नॉनव्हेजचं कन्फ्युजनही केलंय. मला वाटतं सोया चंक खिमा वगैरे असं काहीतरी करता येईल आपल्याला. ट्राय करून बघूया. का हा ऑप्शन डोक्यात आला? कारण सोया चंक्सला थोडंसं असं बारीक कापलं तर ते खिमासारखं दिसायला लागेल. हो, आणि नॉनव्हेज तर सध्या खाऊ शकत नाही. नाही खाऊ शकत. सो हे उत्तम ऑप्शन आहे. मला व्हेज जास्त आवडतं, सो माझ्यासाठी पण व्हेज होईल, आणि त्याला नॉनव्हेज आवडतं, पण मधला श्रावण पण मार्ग. चालू आहे. सो मग त्याच्यासाठी पण एक तो पर्याय. मधला मार्ग काढ. कमाल. घराघरामध्ये जर हे युद्ध चालू आहे, आहो श्रावण आहे, हो नका नॉनव्हेज खाऊ, हो दे ग, या दोन्ही मधला मार्ग हा पदार्थ आहे सोया चंक्स खिमा. करेक्ट? करेक्ट. तर हा आपण करूया. सोया चंक्स भिजवलेले आहेत. उर्वरित साहित्य मी सांगणार आहे ते तुम्हाला घेऊन यायचंय.
गौरवजी, आणि ते मी एकदाच सांगणार आहे. चालेल. आणि लक्षात फास्ट सांगणार आहे तो, नीट ऐक आणि प्लीज आणि घेऊ. हो, आणि घेऊन ये. तुमच्या दोघांचं काहीतरी गडबड. हा. सोया चंक्स, मीठ, पाणी, तूप, तेल, थांबा, अरे जिरा, दालचिनी, तमालपत्र, स्टारफूल, हिरवी वेलची, लवंग, मिरे, कांदा, टोमॅटो, लाल मिरची पावडर, धना पावडर, हळद, गरम मसाले, आलं, कसुरी मेथी, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. जा घेऊन ये. आहेत ते सगळे मसाले घेऊन ये. मसाला कुठे? सो मला असं वाटतं आपण आधी तूप आणि तेल घेऊया. त्याच्यात थोडं तेल पण टाकूया मला वाटतं. थोडं जिरं, खडे मसाले ती श्रुती सगळे टाकले. म्हणजे कुकिंग मध्ये कुठे फसली तर तिला फोन करते, किंवा गोड खायचं असेल, ती माझी पार्टनर आहे गोडमध्ये. गोड खाणारे दोघं. त्याच्यात कांदा टाकूया आता. थोडा टोमॅटो. वा. साहित्य खूप जरी लागत असलं तरी कंटाळा करू नका, कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला थोडंसं खमंग चमचमीत खावंसं वाटतं, आणि तसं खावं वाटत असेल तर कॉमन ऑप्शन झालेला आहे चहा आणि भजी किंवा कांदा भजी, मिरची भजी. सोया चंक्सचा हा जो खिमा आहे याच्यामध्ये प्रोटीनही आहे, पौष्टिकही आहे आणि चवही आहे, त्याच्यामुळे हे करून बघायला काही हरकत नाही. बरोबर ना गौरव शेठ? येस सर. टोमॅटो आणि कांदा आपण घातला, पुढे काय? मीठ घालूया आपण थोडंसं. वा, आता बाकी- अप्रतिम सुगंध येतोय खडा मसाल्याचा. आता काय? मला वाटतं बाकीचे आता मसाले. हिरवी मिरची टाकूया. मग हळद, तिखट, गरम मसाला, धणेपूड, जिरेपूड. सो आपल्याला ना आता हे सोया चंक्स ना मिक्सर मधनं, त्याच्यात पाणी असतं, हो, तर ते मिक्सर मधनं काढून त्याचं किमासारखं करायचं. ते करून घेऊया आपण. ठीक आहे. आपण खडे मसाले आणि जे मसाल्याचे पदार्थ आहेत ते आपण छान परतून घेतले, त्याचा सुगंध येतो. आता जरा भिजवलेले जे सोया चंक्स आहेत त्याचा खिमा करूया, त्याला बारीक कापूया आणि मग पुढच्या कृतीकडे वळूया. चला, भिजवलेले सोया चंक्स आपण छान बारीक करून घेतलेले आहेत, त्याचा खिमा व्हावा इतपत ते आपण छान मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. पण ही फार गंमत आहे की तुला अचानक एक पदार्थ दिला, भिजवलेले सोयाबीन चंक्स सांगून, आणि त्याचा तिने एवढा छान पदार्थ करायला घेतलाय, हो की नाही? कौतुक आहे बाबा. घ्या. आपण ना ह्यात थोडं चिंचेचा कोळ टाकूया आंबट गोड होण्यासाठी. वा. आता ह्यात ना आपण हे